दात नसणाऱ्यांना सुद्धा खाता येईल एवढी कुरकुरीत साबुदाणा चकली. ना साबुदाणा रात्रभर भिजवायचा ना त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. कुरकुरीत हलकी फुलकी आणि एकाच वेळेस भरपूर चकल्या बनवून तयार होतात. घरामध्ये ऊन येत नसेल तरी फॅनखाली या चकल्या परफेक्ट सुकवून तयार होतात आणि तळल्यानंतर सर्व चकल्या साईजने फुलून डबल सुद्धा तयार होतात. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा. बराच वेळेस याच्यामध्ये डाळीचे कण सुद्धा असतात. बराच वेळेस साबुदाणामध्ये गहू, ज्वारी, बाजरी हे सुद्धा पडलेलं असतं. तर सुरुवातीला साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यामध्ये साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकून साबुदाणा धुवून घ्यायचा. म्हणजे साबुदाणामध्ये काही बारीक सारीक कचरा असेल तर तो निघून जाईल. तर मी सुरुवातीला साबुदाणा धुवून घेतला, नंतर साबुदाणा बुडेल इतकं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता या पाण्यामध्ये 7 ते 8 मिनटं साबुदाणा भिजू द्यायचा आणि नंतर यातील पाणी काढून घ्यायचं. मी ते पाणी काढून घेतलं आणि तळाला साबुदाणामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे. आता वेळ असेल तर हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा किंवा 2 ते 3 तास भिजवून घेतला तरी चालेल. मी ते 2 तास साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि 2 तासामध्ये साबुदाणा चांगला भिजलेला आहे. मी सकाळी 6 वाजता हा साबुदाणा भिजवून घेतला आणि 8 वाजता लगेच याची चकली करण्यास सुरुवात केलेली आहे. वेळ असेल तर रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा. आता हा साबुदाणा सुरुवातीला मिक्सरला दळून घ्यायचा आणि बघा सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्सरला साबुदाणा फिरवून घेतला. नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतला. रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला असेल तर पाणी न टाकताच साबुदाणा मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो. मात्र मी इथे आत्ता साबुदाणा भिजवलेला आहे म्हणून पाणी टाकून साबुदाणा दळून घेतला. थोडं थोडं पाणी टाकत सर्व साबुदाणा दळून घेतला. आता हे जे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर 3 ग्लास हे पीठ भरलेलं आहे आणि बघा साबुदाणा एकदम बारीक पिठीप्रमाणे तयार करायचा नाही. त्यामध्ये थोडे थोडे साबुदाण्याचे दाणे राहू द्यायचे म्हणजे खाताना साबुदाणा चकली छान लागते. या ग्लासने 3 ग्लास साबुदाण्याचं पीठ भरलेलं आहे. त्यासाठी 6 ग्लास पाणी घेणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी नंतर वापरणार आहोत. 1 ग्लास जर साबुदाण्याचं पीठ असेल तर 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. या पद्धतीने प्रमाण तुम्ही सेट करून घेऊ शकता. पाणी गरम ठेवलेलं आहे. इथे 1.5 किलो बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत. मी ते अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.5 किलो बटाटे वापरलेले आहेत. तुम्ही 1 किलो किंवा अर्धा किलो बटाटेसुद्धा वापरू शकता. बटाटे इथे किसून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्यामध्ये एकसुद्धा गाठ राहणार नाही. बटाटे आतपर्यंत मऊसूत होईपर्यंत उकडवून थंड करून घ्यायचे म्हणजे बटाटे पटापट किसता येतात. गहू चाळायची चाळणी असेल तर त्यानेसुद्धा बटाटा पटापट स्मॅश करता येतो. त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे. इथे 1.5 किलो बटाटे मी किसून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये हे सर्व बटाटे काढून घ्यायचे आणि इथे 1 ग्लास पाणी आपण वापरणार आहोत. म्हणजे आपण 5 ग्लास पाणी गरम ठेवलेलं आहे. ही पेस्ट साबुदाण्याच्या पिठामध्ये पाणी आपण बटाट्यांमध्ये घालणार आहोत आणि उकडलेल्या बटाट्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. म्हणजे साबुदाण्याच्या पिठामध्ये बटाटा चांगला मिक्स होतो. अजिबात त्याची एकसुद्धा गाठ तयार होत नाही. इथे बटाटा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तोपर्यंत जे 5 ग्लास पाणी गरम ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. या प्रमाणामध्ये जर साबुदाणा चकली बनवणार असाल तर पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं. पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार किंवा 2 चमचे मीठ टाकून घेतलं. आता लगेच यामध्ये चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेले आहेत. मी अगदी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची दळून टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये तयार केलेलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा तळाला लगेच लागत असतो म्हणून तळापासून मिक्स करत सर्व पीठ इथे एकजीव करून घ्यायचं. यातील थोडंसं पाणी या भांड्यामध्ये टाकून या भांड्यातील सर्व पीठ काढून घेतलं आणि पाण्यामध्ये साबुदाण्याची पिठी चांगली मिक्स झाली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि 8 ते 9 मिनटं साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल मात्र जसं जसं याच्यामध्ये साबुदाणा मिक्स होईल तसं तसं हे मिश्रण आणखीन घट्ट होईल. आणि बघा इथे टोटल 9 मिनटं झालेले आहेत. मीडियम फ्लेमवरती मी कंटिन्यू 9 मिनटं मिक्स केलं आणि साबुदाणा बघा मस्त ट्रान्सलुसंट झालेला आहे. बर्फासारखा साबुदाण्याचा कलर झालेला आहे आणि साबुदाण्याची पेस्ट इथे चांगली फुललेली आहे आणि साबुदाण्याचा प्रत्येक जो छोटा मोठा दाणा आहे तो सुद्धा चांगला शिजलेला आहे. म्हणून इथे आपल्याला रात्री साबुदाण्यामध्ये गरम पाणी टाकण्याची सुद्धा गरज नसते. इतपत पातळ मिश्रण तयार झालेलं आहे. लगेच यामध्ये तयार करून ठेवलेलं जे बटाट्याचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे. इथे बटाट्याचं मिश्रण टाकल्यानंतर सर्व जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट होण्यास सुरुवात होते आणि फुलण्याससुद्धा सुरुवात होते. म्हणून भांडं थोडं मोठ्या साईजचंच वापरायचं
आता साबुदाण्याच्या पेजमध्ये बटाट्याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आपण बटाटा पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे, त्यामुळे बघा बटाट्याची एकसुद्धा गाठ या पिठामध्ये तयार झालेली नाही. डायरेक्ट किसलेला साबुदाणा या पिठामध्ये किंवा या साबुदाण्याच्या पेजमध्ये टाकला तर त्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात, म्हणून आपण बटाट्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रणसुद्धा 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती मिक्स करत करत शिजवून घ्यायचं. आणि बघा इथे मस्त घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. बटाट्याचा छोटा मोठा एखादा तुकडा असेल तर त्यालासुद्धा लगेच बारीक करून घ्यायचं. टोटल 15-16 मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलं. गॅसची फ्लेम बंद केली. या पद्धतीची चकली बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे. या पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाटा रिंग्स बनवू शकता. आता जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते थंड करून घेतलं. मी एका छोट्या कढईमध्ये मिश्रण काढून थंड करून घेतलं, म्हणजे पटकन थंड होईल. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यामुळे बघा हे मिश्रण एकदम घट्ट तयार झालेलं आहे. पातेल्यातील सर्व मिश्रण थंड होण्यास खूप वेळ लागेल, म्हणून थोडं थोडं मिश्रण साईडला काढायचं आणि थंड करून घ्यायचं. मी ते 2 भांड्यांमध्ये मिश्रण साईडला काढून घेतलेलं आहे. आता एखादी पायपिंग बॅग घ्यायची. पायपिंग बॅग नसेल तर एखादी प्लास्टिकची पिशवी घेतली तरी चालेल. आता इथे पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घ्यायचं. मिश्रण थंड झालेलं आहे, त्यामुळे हातालासुद्धा चटके बसत नाहीत. तरी ते बघत असाल मिश्रण भरपूर असं घट्ट झालेलं आहे. अगदी संध्याकाळी रात्रीसुद्धा तुम्ही या पद्धतीच्या चकल्या बनवू शकता आणि घरामध्ये फॅनखाली सुकवून घेऊ शकता. मी ते पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घेतलं आणि वरतून घरामध्ये असेल एखादं रबर लावून घ्यायचं. रबर नसेल तर वरतून दोऱ्याने पायपिंग बॅग बांधून घ्यायची, मात्र त्यामध्ये जास्त वेळ जातो म्हणून वरतून पटकन एखादं रबर लावून घ्यायचं. तरी ते चकली काढण्यासाठी पायपिंग बॅग तयार आहे. जर पायपिंग बॅग नसेल तर घरामध्ये या पद्धतीची पिशवी असते, त्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आणि साईडला छोटं होल करून चकली काढून घेऊ शकता. मी ते या पिशवीमध्ये सुद्धा मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि बघा याने सुद्धा आपण चकली बनवणार आहोत. सुरुवातीला जी पायपिंग बॅग आहे त्याचं पुढचं टोक हलकंसं बारीक कट करून घेतलं. खूपसुद्धा जाड कट करायचं नाही आणि पटापट चकली काढून घेतली. मिश्रण जेवढं थंड होईल तेवढी यातून चकली खूप छान तयार होते. खूप जाड साईजची जरी चकली काढली तरी बघा थंड झाल्यानंतर ती एकदम पातळच तयार होणार आहे. आणि बघत असाल एकदम पटापट चकल्या तयार होत आहे. एकाच वेळेस तुम्ही भरपूर चकल्या बनवू शकता. अजिबात उन्हात बसण्याची सुद्धा गरज नाही. फक्त खूप पातळ साईजच्या चकल्या बनवू नका, कारण त्या सुकून खूपच पातळ होतात. तर इथे लहान मुलंसुद्धा हे काम खूप आवडीने करतात. घरामध्ये मुलं असतील तर त्यांचीसुद्धा मदत घेऊ शकता आणि अजिबात कुठेही चटका बसत नाही. जर पायपिंग बॅग नसेल तर बघा आपण जे पिशवीमध्ये मिश्रण भरलेलं आहे त्यानेसुद्धा बघा किती पटापट या पद्धतीच्या चकल्या बनवून तयार होत आहेत. तर या प्लास्टिक पिशवीने चकल्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी अर्धा तासामध्ये सर्व चकल्या काढून तयार झालेल्या आहेत आणि 2 मोठ्या साईजचे पेपर भरून या चकल्या तयार आहेत. मस्त फॅनखाली बसून या चकल्या तयार करून घ्यायच्या. अजिबात उन्हात जाण्याची सुद्धा गरज नाही. या साईजचे 2 मोठे पेपर भरलेले आहेत. एक पेपर मी दुसऱ्या रूममध्ये टाकलेला आहे. 1 दिवस आणि 1 रात्र मी या चकल्या फॅनखाली सुकवून घेतल्या आणि नंतर 2-3 दिवस कडक उन्हामध्ये या चकल्या सुकवून घेतलेल्या आहेत. आणि सुकल्यानंतर चकलींचा कलर बघा या पद्धतीने तयार झालेला आहे. आणि सुकल्यानंतर चकल्यांची साईजसुद्धा एकदम पातळ तयार झालेली आहे. जाड जरी चकली बनवली तरीसुद्धा सुकल्यानंतर त्या एकदम पातळ होणार आहेत. तर इथे 2 ताट भरलेले आहेत आणि जास्त बटाटा वापरल्यामुळे चकलींचा कलरसुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे. फक्त या चकलींना 2-3 दिवस चांगलं कडकडीत ऊन दाखवून घ्यायचं. ऊन येत नसेल तर घरामध्ये 5-6 दिवस फॅनखाली या चकल्या सुकवून घ्यायच्या. कडक सुकल्यानंतर चकलींची साईज एकदम पातळ अशी तयार होते. ऊन दाखवून चांगल्या थंड केल्या की एअर टाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये या चकल्या स्टोअर करायच्या आणि वर्षभर तुम्ही या चकल्या वापरू शकता. आता ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे. ही चकली तळण्यासाठी तेलसुद्धा आपल्याला खूप कडकडीत गरम लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये किंवा कमी गॅस वापरून तुम्ही ही चकली तळू शकता. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये चकली टाकायची आणि गॅसची फ्लेम लो करायची, कारण की चकली खूप नाजूक आहे, लगेच लाल होते. म्हणून मीडियम टू लो फ्लेमवरतीच चकली तळून घ्यायची. आणि बघत असाल तेलामध्ये चकली साईजने डबल झालेली आहे. चकलींना कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. फक्त खूप कडकडीत गरम तेलामध्ये चकल्या तळू नका, कारण की जास्त बटाटा वापरलेला आहे त्यामुळे त्या लगेच लाल होतात. तेल गरम झालं की तेलामध्ये चकली टाकायची आणि लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायची. याच पद्धतीने सर्व चकली तळून घेतलेली आहे.
सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघा, चकलीच्या आवाजावरून समजलं असेल, चकली एकदम हलकी फुलकी आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. अगदी आजी आजोबा सुद्धा या चकल्या खाऊ शकतात. दात दुखत असतील तरी सुद्धा या चकल्या खाऊ शकतात. तोंडामध्ये टाकताच ही चकली विरघळते. खूप चावत बसण्याची सुद्धा गरज नाही. आणि चकलीच्या आवाजावरून लक्षात येत असेल, चकली एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे. याच पद्धतीने साबुदाणा रिंग्स, साबुदाणा बटाटा याचे उपवासाचे रिंग्स याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे. नक्की जाऊन एकदा चेकआउट करू शकता. या उन्हाळ्यात या पद्धतीची चकली नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.